लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान झालं. या मतदानानंतर ज्या त्या उमेदवारांचे समर्थक आता आकडेवारीत व्यस्त झाले असल्याचं चित्र समोर येतं आहे. प्रत्येक उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करतायत. त्यासाठी काहींनी तब्बल लाखांच्या पैस लावल्या आहेत. जगात भारी असणारं कोल्हापूर आता अशा पैजांमुळे देखील चांगलंच चर्चेत आलंय. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील असिफ मुल्लानी यांनी शाहू महाराज निवडून येतील असा दावा केलाय, तर अमर निंबाळकर यांच्या मते संजय मंडलिक हेच निवडून येतील असं त्यांना वाटतंय. त्यातून या दोघांच्यात 1 लाख रुपयांची पैस लागली. दोघांनीही दुर्गेश लिंगरज यांच्याकडे आपले पैसे जमा केले आहेत. ज्याचा उमेदवार निवडून येईल त्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. या पैजेची जोरदार चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. दरम्यान माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी श्रीमंत शाहू महाराज निवडून येणार असा विश्वास व्यक्त केलाय. शाहू महाराज निवडून आल्यानंतर जवाहरनगरमध्ये शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. याशिवाय मुरगुडचे माजी नगरसेवक पैलवान आनंद मांगले आणि आमदार सतेज पाटील गटाचे सुधाकर साळोखे यांच्यातही 10 लाख रुपयांची पैज लागली. या पैजेचे 10 लाख रुपये जमाही करण्यात आले आहेत. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.